जय महाराष्ट्र. आता होळीमुळे आपल्या हॉटेलला सुट्टी आहे. आता सुट्टी असल्या आपण बोबला हिंडा व्यतिरिक्त काय करत नाही. ही लोकेशन तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आपण आलो बिलारला. पुस्तकाचं गाव म्हणून या गावाची ओळख आहे. आताच बिलारची यात्रा झाली, पण मला काही यात्रेला येता आलं नाही. म्हणलं तर देवाला जावं. जन्नी मातेला आलो. जन्नी मातेचं दर्शन घेतलं. शेजारी असलेलं कुंभदाई मातेचं दर्शन घेतलं आणि बाहेर पडलो. त्यावेळेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरपासून बिलार अवघ्या अंतरावर आहे. त्याच्या आवारात असे झाड आहेत. त्यांच्या झाडावर असे चित्र काढलेले आहेत. एकदम खतरनाक सगळं होतं. नंतर आम्ही आलो गणपती बाप्पांच्या दर्शनाला. गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि गाड्या काढल्या आणि डायरेक्ट आलो मॅप्रो गार्डनला. नेहमी मॅप्रो गार्डनला आल्यावर आपलं एकच काम असते. त्यांचं फ्रीजचे जे सॅम्पल असते ते पोट भरून रेटवायचे. शेजारीच एक धबधबा आहे. त्या धबधबा बघायला आलो. त्या धबधब्यात मासं बी होतं. ज्याला म्हणलं 2-3 मासं पकडून यायचं का, ज्या मला मासं काय पकडू नको, लय माणसं मारले. लय भुका लागलेला म्हणून इथल्या असणाऱ्या एका कॅफे मध्ये आलो. ज्या मला तुम्हाला काहीतरी नाश्ता सांगतो. पोट भरून नाश्ता केला आणि बाहेर पडलो. आता इथनं थेट जायचं आम्हाला व्हायला. त्याकाळी होळीला नैवेद्य दाखवायसाठी गावात आलो. होळीचं दर्शन वगैरे घेतलं, नैवेद्य वगैरे दाखवला आणि घरला गेलो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, फॉलो करायला विसरू नका.